राज्यसभेच्या पहिल्याच अधिवेशनात आपल्या अभ्यासू आणि प्रभावी कार्याची छाप उमटविणाऱ्या शिवसेना खासदार डॉक्टर ज्योती नागनाथ वाघमारे यांची केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या महत्त्वपूर्ण सल्लागार समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारताच्या संसदीय कार्य मंत्रालयाने 17 ऑगस्ट 2026 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे ही नियुक्ती जाहीर केली. सोलापूरच्या दृष्टीने ही अभिमानाची आणि आनंदाची बाब मानली जात आहे. या महत्त्वपूर्ण नियुक्तीचे अधिकृत पत्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी स्वीकारले. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी डॉक्टर वाघमारे यांच्या कार्याचे कौतुक करत महिला व बालकांच्या सक्षमीकरणासाठी त्या राष्ट्रीय पातळीवर प्रभावी योगदान देतील असा विश्वास व्यक्त केला. राज्यसभेवर निवड झाल्यानंतरच्या पहिल्याच अधिवेशनात डॉक्टर वाघमारे यांनी महिला, बालक, कामगार आणि सामाजिक प्रश्नांवर अभ्यासपूर्ण भूमिका मांडत आपल्या कार्यक्षमतेची झलक दाखवून दिली. विविध प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्या सभागृहात सातत्याने आवाज उठवत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत केंद्र सरकारने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याचे मानले जात आहे. महिलांचे आरोग्य, सुरक्षा, सक्षमीकरण तसेच बालकांचे पोषण, शिक्षण, संरक्षण आणि सर्वांगीण विकास यासारख्या विषयांवर केंद्र सरकारला धोरणात्मक सल्ला देण्याचे काम या समितीमार्फत केले जाते.